मित्रांनो, दुष्काळात 13वा महिना ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. तशी काहीशी परिस्थिती पाकिस्तानच्या एव्हिएशन फील्डमध्ये आलेली आहे. कारण पाकिस्तानचं जे PIA आहे, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स, सध्या तंगीत सुरू आहे आणि त्यात तिथले ऑपरेशन जे आहेत ते शटडाऊन झालेले आहेत. का शटडाऊन झालेले आहेत? कारण इंजिनियर्स संपावर गेले आहेत. काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय हे संपूर्ण प्रकरण आहे तेच पटकन या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानमधल्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला आणखी एक मोठा धक्का बसलाय. पगार थकले, त्यामुळे हे इंजिनियर्स आहेत ते संपावर गेलेले आहेत. तर त्यांनी याबाबत पगार थांबवल्यामुळे एअरलाइन्सचं संपूर्ण कामकाज, जे ऑपरेशन्स जे आहेत ते आता शटडाऊन झालं आहे. सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून एकही आंतरराष्ट्रीय विमान हे फ्लाय केलेलं नाही आहे, उड्डाण केलेलं नाही आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान 12 नियोजित उड्डाणांवर याचा परिणाम झालेला आहे. शेकडो प्रवासी इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील प्रमुख विमानतळावरच अडकलेले आहेत. आता सोसायटी ऑफ एअरक्राफ्ट इंजिनियर्स ऑफ पाकिस्ताननं याबाबत असं म्हटलं आहे की एअरलाइन्सचे जे CEO जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाहीत तोपर्यंत त्यांचे सदस्य कामावर परतणार नाहीत. गेल्या 2 महिन्यांपासून व्यवस्थापन आणि त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता इंजिनियर्सनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 8 वर्षांपासून त्यांना कुठलीही पगारवाढ मिळालेली नाही आहे. आता स्पेअर्स पार्टची मोठी कमतरता आहे. विमानांना उड्डाण करण्याची मंजुरी देण्याबाबत व्यवस्थापनाकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातो की याच कंडिशनमध्ये फ्लाईट उडवल्या नाही जाऊ शकत, तरीही उड्डाण करा, असा दबाव केला जातो. आता प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार की असं या अथॉरिटीजचं ऐकणार, याबाबत देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. ही किती गंभीर बाब आहे की प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत हा पाकिस्तानसारखा देश किती गंभीर आहे हे यातून दिसतं की त्यांचे तिथले इंजिनियर्स लोकच त्या आता यांची पोलखोल करते. आता PIAनं याबाबत काय म्हटलं आहे की संपाला बेकायदेशीर त्यांनी म्हटलं आहे आणि पाकिस्तान अत्यावश्यक सेवा कायदा 1952 अंतर्गत हा संप बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी संपच बेकायदेशीर ठरवून दिला. आपण पाकिस्तानची ही परिस्थिती पाहता भारतामध्ये लोकशाही जिवंत नाही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. ॲटलिस्ट आपल्या इथे तरी असं नाही की संपच बेकायदेशीर आहे असं म्हणून देतात किंवा दडपशाही. त्यानंतर आता एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की ते लवकरात लवकर उड्डाण पुन्हा सुरू करतील आणि इतर कॅरियर्सकडून इंजिनिअरिंग सपोर्ट मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता एकच ऑप्शन उरतं की थर्ड पार्टी इंजिनियर्स ते हायर करावे लागतील त्यांना आणि ऑपरेशन सुरू करावे लागतील. पण ते थर्ड पार्टी इंजिनियर किती स्किल्ड असतील आणि ते किती चांगल्या प्रकारचे ऑपरेशन्स हँडल करू शकतात, किंवा आता परत एका विमान दुर्घटनेला इथे आमंत्रण देण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे का, तेही पाहावं लागेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असंच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.